नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला मिनी असेंब्ली देखील म्हणतात। असं असताना सध्या महाराष्ट्रभरात नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्व पक्ष जय्यत तयारीला लागले आहेत। पण येत्या काही काळामध्ये शिवसेना, शिंदे गट आणि भाजपा यांच्यामधील उडणारे खटके लक्षात घेता या निवडणुका स्वबळावरती लढवण्यासाठी भाजपाने आता चाचपणी सुरू केली आहे। पण एकनाथ शिंदे मात्र महायुतीसोबत लढण्यावरती ठाम आहेत। विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या पदाचा तिढा सुटायला वेळ लागला आणि त्यानंतर पालकमंत्री पदावरती देखील बराच वादविवाद झाला आहे। अद्यापही रायगड आणि नाशिकचे पालकमंत्री पद याचा वाद अद्यापही शमला नाही। असं असताना भाजपाने मात्र स्वबळावरती लढण्यासाठी आता तयारी सुरू केली आहे। कदाचित असेही असू शकते की शिवसेना, शिंदे गट स्वबळावरती लढल्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला खिंडार पडेल आणि याचा फायदा थेट भाजपाला होईल। किंवा असंही असू शकते की विधानसभा निवडणुका झाल्यानंतर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं होतं की 2029 ची निवडणूक आम्ही स्वबळावरती लढणार आहोत। त्यामुळे भाजपा आतापासून आपली ताकद वाढवण्यासाठी सुरुवात करते। एकीकडे मुंबईमध्ये 60 ते 62 आजी माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला, त्यामुळे शिंदेचा गट हे देखील आपली ताकद वाढवण्याचा जोर देत आहे। एकीकडे भाजपाचे आमदार शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यापेक्षा जास्त असल्यामुळे शिंदे गटाला तर महापालिका निवडणुका या युतीसोबतच लढवाव्या लागतील अशी ठाम भूमिका शिंदे घेतली। कारण कुठे दगाफटका होऊ नये यासाठी एकनाथ शिंदे हे देखील सतर्क आहेत। आगामी महापालिका निवडणुका या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदेनं आपला पक्ष मजबूत व्हावा यासाठी सध्या जोरदार तयारीला सुरुवात केली आहे। महाविकास आघाडीमध्ये देखील कुठेतरी कुरबुर सुरू असून उद्धव ठाकरे हे देखील स्वबळावरती महापालिका निवडणुका लढण्यासाठी ठाम आहेत। मग याचा थेट फायदा भाजपाला तर होणार नाही ना, हा प्रश्न देखील या ठिकाणी उद्भवतो।